दक्षिण मुंबई लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत संभ्रम निर्माण झालाय। मतदारसंघात एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू आहेत। मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव हे तिघेही सक्रिय झालेत। 3 इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, तर नेत्यांसमोर पेच निर्माण झालेला आहे। कुणाची वर्णी लागणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, दक्षिण मुंबईतून नेमकं कोण हे अद्यापही का ठरत नाहीये। एकीकडे या सगळ्या संदर्भात तर्कवितर्क लावले जात असताना दुसरीकडे मात्र तिघांकडून प्रचाराचं रणशिंगच फुंकण्यात आलंय। निश्चितच लागवी ज्या प्रकारे आपण आता इथलं गणित पाहिलं तर एकंदरीतच राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष ते या ठिकाणी इच्छुक होते। दुसरीकडे मंगलप्रभात लोढा यांनीही जोरदार बांधणीला सुरुवात केली होती। लोढा हे मंत्री असून मुंबई अध्यक्ष असताना त्यांच्याकडे संघटनेची बांधणी असून लोढा फाउंडेशनचंही काम सुरू होतं। तिसरीकडे यशवंत जाधव आहेत शिवसेनेचे, ते आता विभाग स्तरावर बैठका घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकाच वेळी नार्वेकर, लोढा आणि जाधव असे तिघेही तयार करत असल्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत की नेमकं या ठिकाणी कोणाला उमेदवार देणार। यामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक टर्म आमदार ही लोढांची राहिलेली आहे। दुसरीकडे नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदावर असल्यामुळेही त्यांचंही नाव चर्चेत आहे। तिसरीकडे स्थायी समिती अध्यक्षाच्या 4 वेळा पद भूषवलेले जाधव यांचीही तळागाळामध्ये पोहोच आहे। त्यामुळे नेमकी आता कुणाची वर्णी दक्षिण मुंबईमध्ये लागते, शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या दक्षिण मुंबईची ही लोकसभा निवडणूक पार पडणार आहे। त्यामुळे अद्याप बराच पुलाकडून पाणी जाणं बाकी असल्यामुळे तिघांकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे। लागवी चेतन, अगदी थोडक्यात यापैकी कोणाच्या नावावर निश्चिती होईल, काय नेमकी शक्यता वर्तवली जाते आणि कधीपर्यंत नाव जाहीर केलं जाईल? सध्या जर पाहिलं तर पारडं जे जड दिसतंय ते मंगलप्रभात लोढा यांचं दिसतंय, कारण 6 टर्म ते आमदार आहेत दक्षिण मुंबईतून आणि जवळपास प्रत्येक लोकसभा निवडणुकीला शिवसेनेला 1 लाखाहून अधिक मतं जी आहेत ती त्यांनी एकट्या मलबार हिल मतदारसंघातून मिळवून दिलेली आहेत। दक्षिण मुंबईमध्ये जर पाहिलं तर जैन आणि मारवाडी आणि राजस्थानी मतांचा पगडा मोठा आहे आणि या सगळ्या समाजामध्ये लोढांचं आपलं एक वेगळं नेतृत्व आहे। या उलट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याही नावाची चर्चा आहे, कारण मराठी बहुल भागांमधून नार्वेकर मतं खेचून घेऊ शकतात असा कयास बांधला जातोय। त्यामुळे या दोघांपैकी भाजपकडून एकाला कमळावरती उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।